जागा मेला तुमचा पोरगा। मम्मा मम्मा हे काय कुठे चाललाय तुम्ही? मी हे घर सोडून जातेय। शालिनी जरा शांत व्हा आणि डोक्यात राग घालून टोकाचे निर्णय घेऊ नका। हे तुम्ही सांगताय मला? हा, माझा नवरा एका दुसऱ्या बाईशी संबंध ठेवून होता आणि त्यापासनं त्याला 30 वर्षाचा मुलगा पण आहे आणि तो मुलगा माझ्याच घरात आश्रित राहतोय हे कळल्यावर मी डोक्यात राग नाही घालून द्यायची तर काय घराला आग लावायची? शालिनी तुमचा राग मी समजू शकतो, तुम्हाला फक्त एकच बाजू समजली। मला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी एक संधी द्या। काय समजवणार तुम्ही? काय समजवणार आहात? तुम्हाला जितकी फालतू आणि मूर्ख मी वाटते ना, मी नाहीये। मी कोण आहे हे तुम्ही विसरलात बहुतेक, पण माझ्या लक्षात या मी विसरले नाहीये। हा जे सरपोतदार साहेब म्हणून तुम्ही बाहेर मिरवता, कोणाच्या जीवावर? माझ्या वडिलांच्या पैशामुळे। माझे वडील जर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसते, सर्वतोपरी मदत केली नसती, माझं लग्न लावून दिलं नसतं ना तुमच्याशी, तर तुम्ही आज मिस्टर वॉर्डन भरून त्या हॉस्टेलमध्ये 5-50 रुपयाचे हिशोब मांडत बसला असतात। मला आता हे सगळं सहन होत नाहीये। तुमचं तोंड देखील बघायचं नाहीये मला। मी हे घर सोडून चालले। शालिनी 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 मी काय सांगतोय ते नीट ऐका आणि मग तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्या। मी तुम्हाला थांबवणार नाही। हे बघा, वॉर्डनशी माझा जो काही संबंध होता तो आपल्या लग्नाच्या आधी होता। आपल्या लग्नानंतर माझा त्या वॉर्डनशी कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता। हळू बोला, हळू। कोणी ऐकलं तर खरं वाटेल, हसतील लोक। तुमचे दिल्लीचे दौरे, कोल्हापूरला पक्षाच्या मीटिंग साठी जाणं, तिकडच्या फार्म हाऊसवर काय चालतं मला माहित नाही असं वाटलं की काय तुम्हाला? त्याचा अर्थ मी मूर्ख आहे, मला काहीच कळत नाही असा तुम्ही काढला असेल ना, तर मूर्ख कोण आहे हे सिद्ध होतं। मम्मा आज इतकं टू द पॉइंट बोलून मलाही कॉम्प्लेक्स देत आहे। अहो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या इमेजला कुठे धक्का बसेल, आपल्या नावाला काळीमा फासला जाईल असं आम्ही काही केलेलं नाहीये। मी खरंच सांगतोय, आम्ही तुमची फसवणूक केलेली नाहीये शालिनी। त्या वॉर्डनने जेव्हा आम्हाला सांगितलं की त्या प्रेग्नंट आहेत, तेव्हाच आम्हाला लक्षात आलं होतं की आमच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे। आम्ही त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या मुलाला पाडा, पण नाही, त्यांनी माझं काही ऐकलं नाही आणि त्या मुलाला जन्म दिला। मग मी हा विचार केला की जर त्या वॉर्डनने एकटीनं त्या मुलाला वाढवलं तर ती त्याच्या मनामध्ये आमच्याविषयी विष घालवेल आणि मग तो बदलेच्या भावनेनं कुठल्याही थराला जाईल, तो आपल्यासाठी एक मोठा धोका असेल।
मी त्याला आपल्या घरी घेऊन आलो याचं कारण असं की तो आपल्या डोळ्यासमोर असता आणि आपल्याला हवा त्याप्रमाणे आपण त्याला वाढवू शकलो असतो आणि त्याच्यापासून असणारा धोका आपण टाळू शकलो असतो. शालिनी, मी काय बोलतो हे लक्षात येत आहे का? आपल्याला, सुजितरावांना, आपल्या सुखी संसाराला वाचवण्यासाठी मी मणीला तुमच्या पदरात टाकलं, अनाथ म्हणून. ती बाई, तिचं काय? तिथे घरात राजरोसपणे येते, मला वाटेल तसं बोलते, पोलिसांच्या धमक्या देते. कोणाच्या जीवावर एवढी हिंमत येते कशी तिच्यात? तुमच्यामुळे. माझ्यामुळे नाही शालिनी, माझ्या नाईलाजामुळे. हे बघा, तुम्ही, सुजितराव आणि आता संचिता हेच फक्त माझं कुटुंब आहे, दुसरं कोणी नाहीये. तो मान, तो अधिकार मी दुसऱ्या कोणालाही दिलेला नव्हता, या आधी सुद्धा आणि आत्ताही देत नाहीये. अहो, एक गोष्ट लक्षात घ्या, समजा मला वॉर्डन आणि मणीनी इथे राहावं असं वाटत असतं तर मी त्यांना थांबवलं नसतं का? त्यांना बंगल्यातून मी जाऊन दिलं असतं का? त्या वॉर्डन बरोबर जे काही घडलं ना, ती माझी चूक होती, मान्य आहे मला. आपले सुजितराव हाच माझा एकमेव मुलगा आहे. आज ती वॉर्डन ना मला बदनाम करण्यासाठी नवीन कट रचतेय, स्वानंदीला हाताशी धरून. ती नक्कीच त्या आगीला वारा देणार आणि तिचा वणवा करेल मला बदनाम करून जाण्यासाठी. आणि त्यात तुम्ही जर मला सोडून गेलात तर मी एकटा पडेन शालिनी. मला तुमच्या साथीची, मला तुमच्या आधाराची गरज आहे या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी. तेव्हा प्लीज, मी हात जोडतो तुमच्या पुढे, मला सोडून जाऊ नका प्लीज. संचिता, तुझ्या मम्माची ती बॅग वरती नेऊन ठेव. शालिनी आता कुठेही जाणार नाहीयेत. जा, लवकर जा. थँक्यू. मणी सर, काय करताय तुम्ही? बॅग का भरताय? कुठे जाताय का? मणी सर, काय विचारतीये मी? कुठे चाललाय तुम्ही? मणी सर, बॅग भरतोय स्वानंदी, दिसत नाही का? मला दिसतंय तुम्ही बॅग भरताय, पण बॅग भरून कुठे निघालात? मी हे घर सोडतोय. घर सोडताय? अहो, पण जाणार कुठे? नाही माहिती मला कुठे जाणार आहे. तुम्हाला जर माझ्या सोबत यायचं नाही माझी काही हरकत नाही, पण मला इथून जाऊ द्या. तुमच्या सोबत नाही यायचंय, नका येऊ. म्हणजे मणी सर, तुम्ही या घरात राहणार नाही, मग मी इथे राहून काय करू? तुम्ही जिथे जाणार तिथे मी तुमच्या सोबत येणार. मला नाही माहिती. मणी सर, जसं तडकाफडकी घर सोडण्याऐवजी आपण प्लॅनिंग करून गेलो तर? पण काय बोलता तुम्ही? अचानक कोणी पोटात चाकू खुपसला तर प्लॅनिंग करून किंचाळी बाहेर येते का? माझ्यावर हा जो अन्याय झालाय ना, तो पोटात चाकू खुपसलाय माझ्या. आणि हे घर सोडून जातोय ना, ती किंचाळी माझी. प्लॅनिंग करून नसतं होते. बॅग भरा तुम्ही, आपल्याला निघायचं लगेच. नाही सर, अहो पण तुम्ही सरपोतदार साहेबांना वचन दिलं होतं की तुम्ही हे घर कधीच सोडणार नाही, आणि तेच वचन तुम्ही माझ्याकडनं पण घेतलं होतं. मग आता? स्वानंदी, मी वचन सरपोतदार साहेबांना दिलं होतं, माझ्या बापाला नाही. सरपोतदार साहेबांना, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, हे छप्पर दिला, आश्रय दिला, त्या भल्या माणसाला. पण हा माणूस, ह्याने माझ्यापासून माझी ओळख लपवली, माझं अस्तित्व लपवलं. इतकं मोठं सत्य लपवलं त्या माणसाने माझं. मी साहेबांना वचन दिलं, या माणसाला नाही.
या माणसाचा मी मुलगा असून मी मुलासारखा आहे असं म्हणत आले आजवर. माझ्या हक्काच्या घरात मला आश्रित म्हणून ठेवलं यांनी. तेव्हा मी ह्या माणसाला वचन दिलंच नव्हतं. तेव्हा वचन मोडण्याचा प्रश्नच येत नाही. कळलं? ज्या माणसाने कधी मला आपलं मानलंच नाही त्याच्या घरात मला राहायचं नाही. आता मला माझ्याच घरात आश्रित म्हणून नाही राहायचं. इथून पुढे माझा जीव घुसमटतो इथे. आता मला आजवर वाटायचं स्वानंदी की हे घर, हे आउट हाऊस म्हणजे साहेबांनी माझ्यावर केलेले एक उपकार आहे. पण आता माझ्या लक्षात येत आहे की माझ्यावर आतापर्यंत जो अन्याय झालाय तो अन्याय साहेबांचं पाप लपवण्यासाठी केलेली एक सोय. आणि आता मला इथून पुढे त्यांचे काहीच उपकार नको आहे. आणि अन्याय तर अजिबात सहन करणार नाही. आणि मला एक कळत नाही स्वानंदी, तुम्ही मला थांबवण्याचा का प्रयत्न करताय? मी तुम्हाला याआधी बोललो तुम्हाला जर माझ्यासोबत नाही यायचंय नका येऊ, पण मला इथून जाऊ द्या. सर, ज्या घरात तुम्हीच राहणार नाही त्या घरात मी राहून काय करू? तुम्ही जिथे जाणार मी तिथे तुमच्या सोबत येणार. पण स्वानंदी, मलाच माहित नाही मी इथून कुठे जाणार आहे, कसा राहणार आहे, काय करणार आहे, काहीच माहित नाही. आणि तुम्ही अशा प्रेग्नंट अवस्थेत माझ्यासोबत याल, तुमचा हाल नाही का होणार? मणी सर, अहो तुम्ही रस्त्यावर राहिलात तर मी रस्त्यावर राहीन. माझ्यासाठी तोच महाल असेल. तुम्ही जर का मला महालात ठेवलं आणि तुम्हीच तिथे नसाल तर त्या महालाचा माझ्या आयुष्यात काय उपयोग असेल? जिथे तुम्ही तिथे मी. स्वानंदी, निघूयात आपण. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून फक्त तुमचं आणि माझं दोघांचं सामान घेऊन जातो आपण. या घरातली एकही वस्तू मला सोबत न्यायची नाही की जी मला माझ्या भूतकाळाची आठवण करून देईल किंवा माझ्यावर झालेल्या उपकारांची आठवण करून देईल. मणी सर, तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला त्रास होईल अशी एकही वस्तू मी या घरातली सोबत घेणार नाही. आपण आता जास्त वेळ इथे नको थांबायला. पण पुढची रात्र या घरात नाही काढायची. आपण निघूया. मणी सर, परत एकदा शांत डोक्याने विचार करा ना. आपण आपलं हे घर, आपलं घरकुल असं सोडून जायचं का? स्वानंदी, हे घर कधी आपलं नव्हतंच. हे एका राजकारण्याने त्याचं पाप लपवण्यासाठी, समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तयार करून दिलेलं छप्पर होतं फक्त, बाकी काही नाही. आणि मला इथून पुढे त्याचं नातंही नकोय आणि छप्परही नकोय, काहीच नकोय मला त्याचं. आपण निघू. बापरे, केवढं भयानक आहे हे सगळं. शी, नाही 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 नाही, मम्मांचा राग तर मी समजूच शकते. उद्या सुजितने जर असं काही केलं ना तर मलाही इतकाच राग येईल. पण राहून राहून मला डॅडचं आश्चर्यच वाटतंय. वॉर्डन मॅम आणि डॅडचा सीन होता. बापरे, मला वाटलं नव्हतं डॅड इतके रंगेल आणि रोमॅन्टिक असतील. इतर वेळी सगळ्या गावाला नैतिकता आणि संस्काराचे डोस देत असतात आणि स्वतः मात्र इतकं मोठं अफेअर करून मजेत आहेत. हो, यांचं अफेअर या स्वानंदीला माहित होतं म्हणून इतकी उडत होती का ती? अच्छा, एक मिनिट. मणी त्या वॉर्डनचा मुलगा म्हणजे मणी सरपोतदार घराण्याचा वारस. अरे देवा, दिस इज सो सिरियस. मला काही सुचत नाहीये. सरपोतदार घराणा, मणी वारस, सगळं ऐश्वर्य, सगळं वैभव. सुजित,
सुजित कॉल रिसीव कर, कॉल रिसीव कर रे सुजित. शी, सगळं हातातून गेलं ना की कळेल तुला. शिट शिट शिट. काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं संचिता, नाहीतर वाट लागेल. वासुदेवा, आम्ही आमच्या सुंदर संसाराची सुरुवात या आउट हाऊस मधनं केली होती. या घराला मी कधीच विसरू शकणार नाही. या घराच्या सुंदर आठवणी कायम माझ्या मनात राहतील. निघूयात. बाळू, ही चावी आतमध्ये दे. का माझ्या बाबतीत घडते सगळं? काय कोणाचं वाईट केलंय? ज्या माणसाला देव म्हणून पुजला आयुष्यभर, तोच माझ्यावर अन्याय करणारा माझा बाप निघाला. जन्मदात्या आईला सुद्धा कोसला, आयुष्यभर कोसला, वाईट साईड बोल. आणि आता हे दोघंही माझ्या आयुष्यात नाहीये याची मला सवय झाली होती. मी ऍक्सेप्ट केलं होतं मी अनाथ आहे, आणि अचानक टपकले दोघंही. हे माझे आई बाप कायम त्यांच्या सोयीनुसार त्यांना जे योग्य वाटेल ते माझ्यासोबत वागत राहील. माझ्या असण्याला, माझ्या अस्तित्वाला काहीच किंमत नाहीये. आईबाप असून सुद्धा मी आश्रितासारखा, अनाथासारखा वाढलो. आणि आज हे दोघं माझ्या समोर आहे तर मला या दोघांचा तिरस्कार वाटतो. आता काय कोणाचं वाईट केलंय की मला इतका घाणेरडा दिवस दिसलाय आजचा? आणि सर, प्लीज शांत व्हा. दवा म्हणे. तुझ्या जन्मदात्या बाईचा पाप की तिनं तुझा त्याग केला. मणी, मीच तुझा बाप आहे आणि मीच तुझी आई आहे. विसराव थोडा हळू झाला की. ऐगो ऐगो स्वानंदी, ऐगो स्वानंदी, काय झालं? लागलं का काही? नाही. सॉरी, मी माझ्या धुंदीत होतो आणि पटापट पुढे घाईत निघून गेलो. मला लक्षातच नाही आलं की तुम्ही अशा अवस्थेत पटापट नाही चालू शकत. स्वानंदी, मला कळतंय आपण रिक्षा करायला हवी, पण माझ्याकडे खरंच पैसे नाही. मी काहीच घेऊन नाही आलोय तिथून. माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय, मला कळतंय, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी. मणी सर,
अहो सॉरी नका ना म्हणू, त्याची काहीच गरज नाहीये. मी बायको आहे तुमची आणि लग्नात आपण एकमेकांना साथ निभवायचं वचन दिलंय ना. सगळ्या निर्णयात सुखदुःखात मी साथ निभवतीये तुमची आणि तुम्ही माझ्या सोबत आहात हेच माझ्यासाठी खूप आहे. बाकी हे चालणं दमणं थोड्या वेळात संपेल, पण आपली साथ एकमेकांना कायम असेल. इथून पुढे आपण सावकाश चालू. मणीसराव, पण एवढ्या रात्री कुठे जायचं? आहे एक ठिकाण डोक्यात.